अशा प्रकारचा विद्यार्थी मला कायमस्वरूपी सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारले असतील तर सुमेधने विचारलेले. त्याचा रोजचा नवीन दिवस म्हणजे नवीन प्रश्न असायचा आणि रोजचा नवीन प्रश्न आला की माझ्या समोर एक आव्हान असायचं की आता याचं उत्तर मी देऊ कसं, कारण त्याचे प्रश्न आधी छोटे असायचे. नंतर असे प्रश्न होते की जे प्रश्न त्याची उत्तरं मला अभ्यास करायला लावायची. आणि सुमेध हा विद्यार्थी म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त त्यांनी वाचले नाही तर त्यांनी विचारात आणलेले. हा खरा विद्यार्थी मला एक जाणवला की ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अंमलात आणले. इतका अभ्यास करायचा आणि अभ्यास करून परत दुसऱ्या दिवशी वर्गात आला की म्हणायचा सर कालचा अभ्यास जरा कमीच पडला. म्हणजे अशा पद्धतीचं त्याचा एक ॲटिट्यूड तयार झाला होता की त्याला भूक लागलेली होती. आणि भूक कशाची असायची तर अभ्यासाची, फक्त अभ्यासाची, नवीन ज्ञान मिळवायची, नवीन गोष्टी शिकण्याची. अशा पद्धतीचा हा विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव नक्कीच उज्ज्वल करणारा यात शंका नाही. मी कायमस्वरूपी ज्यावेळेस बोलणं उभं राहतो त्यावेळेस दरवेळेस एक वाक्य सांगतो की आमची जी 4थीची बॅच आता बाहेर पडली त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये एक तरी IAS होणार आणि हे नक्की आहे. सुमेध सारखी मुलं अजूनही विद्यार्थी आहेत आपल्या शाळेमध्ये की जे चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या कसारा गावाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. मी सुमेधला या त्याच्या नवोदय विद्यालयासाठी त्याच्या पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या पालकांचाही खूप कौतुक, कारण त्याचे वडील आणि त्याची आई हे दोघंही गंभीरपणे त्याच्या मागे उभे. म्हणजे खरं सांगतो सगळ्या पालकांना एक सल्ला देतो की शाळेवर अवलंबून राहू नका. शाळेमध्ये शिक्षक घेतात. आपली कसा नंबर एक शाळा की प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देते, शिकवते, परंतु शिक्षकांना पण मर्यादा असतात. कारण 40 विद्यार्थी त्यांच्या समोर असतात, 40 विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं. 40 विद्यार्थी वेगवेगळ्या गुणवत्तेचे असतात, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे असतात आणि ते शिकवत असताना काहीतरी शिक्षकांना मर्यादा येतात. पण पालक म्हणून तुमच्या समोर एकच विद्यार्थी असतो, तुमचा मुलगा असतो. तुम्हाला जेवढं काही त्याला देता येत असेल तेवढं द्यायचा प्रयत्न करा. सुमेध आणि त्याची आई आणि त्याचे पप्पा हे 3 असे खांब तयार झाले होते, बिंदू तयार झाले होते, यांचा त्रिकोण तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये सपोर्ट आमचा होता. म्हणजे मी जरी त्याचा वर्ग शिक्षक असतो तरी खवले सरांचंही त्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन असायचं. त्याच्यानंतर आमचे श्यामगोळ सर होते त्या काळामध्ये, त्यांचंही मार्गदर्शन असायचं. आणि अशा पद्धतीनं सुमेधला ज्या शिक्षकाकडनं जे काही चांगलं घेता येईल तो ते घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडक्यात सुमेध आमचा विद्यार्थी हा टीप कागद झालेला होता. टीप कागद म्हणजे काय की ज्या ठिकाणी जो त्याच्यावर पडला तो कॅच करायचा. म्हणजे पाण्यासारखं त्याचं झालं होतं थोडक्यात की पाण्यामध्ये आपण जो रंग मिसळ करू तो त्या रंगाचा होतो. असा आमचा सुमेध हा शैक्षणिक याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ते शिक्षण घेतलं, अचीव केलं. आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्याच आणि पुढच्या काळातही राहतील. म्हणजे ते काही संपलंय का आपलं नाही, पुढच्या काळामध्ये तो याच्यापेक्षा चांगले टप्पे पार करत आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे विषय सर यांचंही मार्गदर्शन दरवेळी आपल्याला मिळत असतं. आता जसे विषय सर आले तसे नवीन नवीन आपल्याला चांगल्या बातम्या मिळायला मिळत आहेत की आपलं शाळा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय शाळा अशी घोषित झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 2021च्या पत्रानुसार आपली शाळा ही निवडली गेली आहे. आणि त्याच्यासाठी आपले अध्यक्ष दोंदे साहेब आणि विशेष मेहनत घेत आहेत. त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि या दोन्ही पालकांचं अभिनंदन करून सुमेधला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.